नमस्कार, स्वागत आहे तुमचं पियुष मामा या आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण चविष्ट वरण आणि खमंग खुसखुशीत भरपूर लेअर असलेली दोन वेगळ्या प्रकारे डाळबट्टी तयार करणार आहोत। आता आपण बट्टीसाठी लागणार कणिक मळून घेऊया। त्यासाठी इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय। तुमच्याकडे जर बट्टीसाठी लागणार जाडसर गव्हाचं पीठ असेल तरी चालेल। आता इथे मी पाव कप बारीक रवा घेतलाय। तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सर मध्ये बारीक करून घेतला तरी चालेल। आता 1 चमचे धणे मी छान कुटून घेतले होते। कुटून घेतले की अजून छान चव येते। आता मी 1 चमचा बडीशेप घेतली। बडीशेप आपल्याला छान हातावर क्रश करून टाकायची, जेणेकरून बडीशेपची अजून छान चव येईल। सोबतच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता 3 चमचे तेल मी छान मस्त कडकडीत गरम करून घेतलं होतं, ते आपण टाकून घेतलंय। तेल गरम असल्यामुळे आपण आधी चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। चमच्यानी छान मिक्स करून झालंय आपलं। आपण हाताने व्यवस्थित तेल पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय। आपलं तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं आहे। आपण एक मूठ बांधून बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपलं तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालंय। मूठ सुटली नाही म्हणजे आपलं तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं। आता मी कणिक मळून घेते। कणिक मळण्यासाठी इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। कोमट पाणी वापरलं की आपल्या बट्ट्या अजून जास्त खुसखुशीत होण्यात मदत होते। आपल्याला कणिक खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळही मळायचं नाही, आपल्याला मध्यम स्वरूपाचंच कणिक मळून घ्यायचंय। आपलं कणिक पण छान मळून झालेलं आहे। आपण आता ते 10 ते 15 मिनिटासाठी कणिक छान मुरून देऊयात। जास्तीत जास्त तुम्ही 30 मिनिटंही कणिक मुरून देऊ शकता। मी 15 ते 20 मिनिटं कणिक छान मुरून दिलं। रवा पण छान फुललाय आपला। आता आपल्याला पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचंय। आपलं पीठ व्यवस्थित छान मळून झालेलं आहे। आता मी इथे पहिल्या प्रकारे बट्टी तयार करून घेते। त्यासाठी एक उंडा घेतला आणि त्याची पोळी लाटून घेते। पोळी आपल्याला खूप जाड किंवा पातळ नाही लाटायची। ज्याप्रमाणे आपण नेहमी पोळ्या लाटतो तशीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची। आपली पहिली पोळी लाटून झालेली आहे, ती पोळी मी बाजूला ठेवते। त्याच प्रकारे दुसरी पोळीही मी लाटून घेतली। त्या पोळीवरती छान व्यवस्थित सर्व बाजूनी आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। इथे मी व्यवस्थित सर्व बाजूनी पोळीला तेल लावून घेतलं। जी पोळी आपण अगोदर केली होती ती पोळी पण आता ह्या दुसऱ्या पोळीवर टाकून घ्यायची। आता ह्या दुसऱ्या पोळीवरती पण तेल टाकून घ्यायचंय। ते तेल पण पोळीला व्यवस्थित सर्व बाजूनी लावून घ्यायचं। आता हलक्या हाताने आपल्याला पोळीचा रोल करून घ्यायचा आहे। आपल्याला खूप जास्त प्रेशर नाही द्यायचं, हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता मी किती हलक्या हाताने व्यवस्थित पोळीचा रोल करून घेतला। आपला रोल छान व्यवस्थित तयार झालेला आहे। तो आता मधून मी कट करून घेते। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स आलेले आहे आपल्या बट्टीला। आता दुसऱ्या प्रकारे बट्टी कशी बनवायची ती बनवून दाखवते। त्यासाठी एक उंडा घेतला आणि त्याची पोळी लाटून घ्यायची। इथे पोळी लाटून आता तयार आहे। त्या पोळीला मी सर्व बाजूनी तेल लावून घेते। तेल लावून व्यवस्थित झालंय, त्यानंतर एक बाजू उचलायची आणि त्याची घडी घालून घ्यायची। त्याच प्रकारे आपल्याला समोरची बाजू उचलून तिची घडी घालून घ्यायची आणि दोन्ही बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचंय। त्याचप्रमाणे ज्या 2 बाजू आहेत त्याच्याही घडी घालून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लेयर्स तयार होतील। त्यावरती पण आपण तेल लावून घेतले। आता सर्व बाजूचे जे टोक आहे ते आपल्याला जवळ करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला गोल आकार तयार करता येईल। सर्व टोक एकत्र करून ते बंद करून घ्यायचे, म्हणजे एक गोल आकार तयार होईल। असा उंडा तयार झाला की हलक्या हाताने तो उंडा गोल फिरवून घ्यायचा, जास्त प्रेशर न देता। आपली दुसऱ्या प्रकारची ही बट्टी तयार करून झालेली आहे। आपल्या दोन्ही प्रकारे सोप्या अशा बट्ट्या तयार करून झाल्या आहेत।
आता आपण त्या बट्ट्या शिजवून घेऊ। त्यासाठी एका स्टीमरच्या भांड्यामध्ये मी पाणी उकळून घेतलं। त्यामध्ये प्लेट ठेवून आपल्या बट्ट्या आपल्याला शिजायला ठेवायच्या आहे। मी इथे बट्ट्या ठेवून घेतलेल्या आहे। त्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 15 मिनिटं मी बट्ट्या व्यवस्थित छान शिजवून घेतल्या। आपल्या बट्ट्या इथे शिजवून झालेल्या आहेत, त्या मी कट करून घेते। जी पहिल्या प्रकारची बट्टी आपण बनवली होती ती बघा तुम्ही किती छान असे लेयर सुटलेले आहेत तिला। जी दुसऱ्या प्रकारे बट्टी बनवली होती ती पण मी आता कट करून घेतली। तुम्हाला बट्ट्यांचा आकार जर मोठा हवा असेल तर मोठ्या आकारामध्ये पण तुम्ही बट्ट्या कट करून घेऊ शकता। आपल्या सर्व बट्ट्या कट करून झालेल्या आहे। बट्ट्या आता आपण तळून घेऊ। तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू सर्व बट्ट्या टाकून घ्यायच्या आहे। बट्ट्या मी व्यवस्थित हलवून घेते जेणेकरून आपल्या बट्ट्या सर्व बाजूंनी व्यवस्थित एकसारख्या तळल्या गेल्या पाहिजे। चमच्याने आता आपल्या ज्या बट्ट्या होत्या त्या मी पलटी करून घेते, म्हणजे दुसरी बाजू ही व्यवस्थित तळल्या जाईल। दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत मी बट्ट्या तळून घेतल्या। खूप जास्त बट्ट्या तळायच्या नाही आपल्याला, नाहीतर मग त्या कडक होण्याची शक्यता जास्त राहते। तुम्ही बघू शकता बट्ट्यांना किती छान आपल्या लेयर्स आलेले आहेत। अशाच प्रमाणे ज्या दुसऱ्या पद्धतीने आपण बट्ट्या तयार केल्या होत्या त्याही मी व्यवस्थित तळून घेते। दोन्ही बाजूने बट्ट्या छान तळून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लेयर्स आपल्या बट्ट्यांना आले आहेत। दोन्ही बट्ट्या तयार आहे। आता आपण डाळ करून घेऊ। त्यासाठी तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ, तिन्ही डाळी मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत। डाळ आता व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ। आता आपण डाळ शिजवून घेऊ। त्यासाठी इथे मी 2 चमचे तेलाचा वापर केलाय, तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। आपण जी डाळ घेतली होती ती डाळ आपण टाकून घेऊ। आता त्यामध्येच अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलंय मी। 1 चमचा मीठ, त्यासोबतच अर्धा चमचा हळद टाकून घेतली। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ व्यवस्थित छान शिजल्या जाईल। डाळ छान आपली शिजल्या गेली त्यानंतर आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी इथे मी 3 चमचे तेलाचा वापर केलाय। आपलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण आता 1 चमचा लसूण टाकून घेऊ। व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। जिरे, मोहरी आणि लसणाची खमंग फोडणी बसल्यानंतर आता मी 2 मध्यम आकाराचे कांदे छान चिरून टाकलेले होते। कांदा पण छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाला की त्यामध्ये अर्धी वाटी मी टमाटा टाकलेला आहे। मी 1 मध्यम आकाराचा टमाटा घेतला होता। टमाटा आणि कांदा व्यवस्थित छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। कांदा टमाटा छान मऊ झालेला आहे। त्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊ। अर्धा चमचा इथे मी मीठ टाकला आहे। अर्धा चमचा हिंग, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे आता 2 चमचे मी लाल तिखट टाकून घेतले तिखटपणा येण्यासाठी। त्यासोबतच अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतली। आता जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती डाळ टाकून घ्यायची। व्यवस्थित छान असं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जितकं घट्ट किती पातळ वरण हवे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। आता वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची। छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपली डाळ मस्त उकळून द्यायची।
एक 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्या डाळीला छान उकळी आली आहे आणि आपली डाळही बनवून तयार आहे। आपली चविष्ट डाळ आणि दोन्ही प्रकारच्या भरपूर लेअर असलेल्या बट्ट्या करून तयार आहे। डाळीमध्ये बट्टी टाकून त्यावर साजूक तुपाची धार टाकून डाळ बट्टीवर ताव मारण्यास तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।